सिटी इंडिया न्यूजने आवडले ग्रामपंचायत प्रशासनाचे मुसके। ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमण हटवण्यासाठी घेतला 2 महिन्यांचा कालावधी। गोरेगाव तालुक्यातील श्री निरंजन श्रावण येरणे हे मौजा कुऱ्हाडी तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया येथील रहिवासी असून सशस्त्र सीमा बहल भोपाल येथे सैनिक म्हणून कार्यरत। त्यांचे मूळ गाव कुऱ्हाडी येथे वडिलोपार्जित घर असून घराकडे जाणारा सार्वजनिक रस्ता अंदाजे 20 फुटाचा होता व आजूबाजूच्या लोकांनी अतिक्रमण केल्यामुळे तो अंदाजे 3 फुटाचा राहिलेला आहे। त्यामुळे निरंजन येरणे यांनी तहसीलदार कार्यालय गोरेगाव येथे दिनांक 16 जुलै 2011 ला अर्ज दिल्यामुळे तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यामार्फत चौकशी केल्यावर रस्त्यावर अतिक्रमण केल्याचा अहवाल दिल्यामुळे तहसीलदार गोरेगाव यांनी 30 जुलै 2011 रोजी ग्रामपंचायत प्रशासन कुऱ्हाडी तालुका गोरेगाव यांना पत्र पाठवून ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्याचे पत्र दिले होते। तरी सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाने सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई केलेली नाही। त्यामुळे सन 2013 मध्ये उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय गोरेगाव तर्फे सदर सार्वजनिक रस्त्याची मोजणी करण्यात आली। त्यामध्ये देवाजी उईके, प्रेमलाल मलस कोल्हे, नूतन पंधरे यांनी सार्वजनिक त्याच्या जागेवर वहिवाट केल्याचे नकाशात दिसून आले। त्या नकाशावर अतिक्रमण धारकांची सुद्धा स्वाक्षरी आहे। तरी सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन यांनी अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई केली नाही। त्यानंतर सिटी इंडिया न्यूजने तेथील प्रकरण हाती धरले आणि तालुक्यातील न्यूज प्रकाशित करण्यात आली। तेव्हा ग्रामपंचायत सरपंच सचिव यांनी 2 महिन्याच्या आत तात्काळ अतिक्रमणाची कारवाई करण्यात येईल त्यावेळी संपूर्ण प्रतिसाद गोरेगाव तालुका तहसीलदार सौ प्रज्ञा भोकरे तसेच गोरेगावचे पोलीस निरीक्षक श्री पिपरीवार साहेब यांनी 60 पोलिसांचा बंदोबस्त करून कुऱ्हाडी येथील मार्गक्रमण मोकळा केला। त्यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य राजकुमार गौतम, त्यानंतर गोरेगाव तहसीलदार सौ प्रज्ञा भोकरे, पोलीस निरीक्षक पिपरेवार साहेब यांचे अतिक्रमण मार्ग मोकळा करण्याकरिता सहकार्य मोलाचे उपोषणकर्ता यांना मिळाले। तहसीलदार गोरेगाव यांनी 15 वर्षातील अतिक्रमण धारकांवर चालवला बुलडोजर। ही कारवाई दिनांक 16/10/2025 रोजी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी शांततेत पार पाडली। त्यावेळी गावातील तसेच तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाचे कौतुक केले। उपोषणकर्ता निरंजन येरणे यांना तात्काळ 2 महिन्याच्या आत न्याय दिला। अतिक्रमण काढण्याकरिता ग्रामपंचायत उदासीन दिसून येत असून सिटी इंडिया न्यूजचे प्रतिनिधींनी न्यूज झळकवताच ग्रामपंचायत सरपंच सचिव झोपेतून जागे होऊन अतिक्रमण हटवले। तसेच ग्रामपंचायत कार्यालय सचिव यांनी अतिक्रमण काढण्याकरिता 2 मीटिंग घेऊन येरणे परिवाराला खूपच मानसिक त्रास दिलाय। अशा सचिवांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात यावा वरिष्ठांमार्फत। अखेर न्याय सिटी इंडिया न्यूजचे वृत्त झळकताच शासन हादरले। संबंधित ग्रामपंचायतचे कर्मचारी व अधिकारी यांना सूचना केल्या तरी सुद्धा काहीच कारवाई करण्यात आली नाही। वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ग्रामपंचायत कुऱ्हाडी येथील ग्रामपंचायत सचिवांवर कसल्याही प्रकारचे वचकच दिसून येत नाही। अखेर सिटी इंडिया न्यूजचे वृत्त झळकताच प्रशासन हादरले आणि अतिक्रमणाचा मार्ग मोकळा झाला। सिटी इंडिया न्यूजसाठी गोरेगाव तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे। मागील 2011 पासून जे अतिक्रमणाचे प्रकरण चालू होता आणि 2011 पासून त्यांनी ग्रामपंचायतमध्ये अर्ज दाखल केले होते आणि त्यांना अतिक्रमणाबद्दल थोडासा प्रयास केला, पण काही कारणास्तव निघाला नाही। पण आज ग्रामपंचायत कमिटीने सर्वांच्या सहयोगाने आज त्यांच्या येरनेजी यांच्या अतिक्रमण काढण्यात आलं। काफ़ी सालों से निरंजन येरने और उनके परिवार एक अतिक्रमण के मुद्दे को लेकर सरकार से जूझ रहे थे और उसमें जो गैर अर्जदार हैं देवाजी उईके, इनके माध्यम से बार बार बोला जा रहा था कि भाई हमारा कोर्ट में निर्णय रखा हुआ है, उसके बाद में हम आगे देखेंगे। और इतने सालों से 2011 से कई बार निवेदन एमएनजी के माध्यम से दिए गए और एक समय ऐसा है कि उनको अनशन पे बैठना पड़ा। इस बात को लेकर ग्राम पंचायत बॉडी ने, हमारी कमेटी ने निर्णय ली और उनको जिस समय वो अनशन पर बैठे थे उनको बोला गया था कि 3 महीने के अंदर हम ग्राम पंचायत के माध्यम से हम इस आपकी जो अतिक्रमण है उसको हटा देंगे और आपको जो जिस रास्ते के लिए आप अनशन पे बैठे हो आपको रास्ता हम दिला देंगे। और आज वो घड़ी आई कि 16 तारीख को पूरे ग्राम पंचायत हमारे पूरे सदस्य जो हैं और
सभी डिपार्टमेंट के लोग और इनके माध्यम से आज उनका अतिक्रमण हटा दिया गया। काफ़ी अच्छा लगा उन्हें कि भाई कई साल के बाद उनको न्याय मिला है। बाद में इतनी नहीं बनती है, बाद में बहुत अच्छी रहेंगी, ओके रहेंगी। तो रहने बाद में लंबी अवधि का कटवा देता है। ग्रामपंचायत कुऱ्हाडी अंतर्गत खूप एक जुनं प्रकरण 2011 पासून सुरू होतं। इथलेच एक सैनिक श्री निरंजन येरणे हे मागे जुलैमध्ये इथं अतिक्रमण त्यांच्या जाण्याच्या रस्त्यावरील अतिक्रमण होतं। ते अतिक्रमण काढायचे आणि 2011 पासून प्रयत्न करत होते। ते काढण्यासाठी ते जुलै 25 मध्ये उपोषणावर सुद्धा बसले। माननीय तहसीलदार मॅडम आम्ही त्यांना विनंती केली आम्ही, आणि त्यांनी भूमी अभिलेख विभागाच्या सहकार्यानं जागा पुन्हा करून दिल्या आणि सिंगल अतिक्रमण सर्व प्रशासनाच्या सहकार्याने माननीय सरपंच, माननीय उपसरपंच आणि ग्रामपंचायत कमिटी यांच्या सहकार्याने आज काढलेला आहे। या कामी सर्व पोलीस प्रशासन, तालुका प्रशासन, पंचायत समिती प्रशासन सर्वांच्या मुलांच्या सहकार्यानं त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद करतो।